स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल, तर मी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू का डायरेक्ट मी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू? याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघू, की आपण ज्यावेळेस स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कुठल्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करतो, तर शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला फंडामेंटल अनालिसिस, त्या शेअर्सचे क्वार्टर रिझल्ट बघणं, कंपनी रिझल्ट लावते दर 3 महिन्याला, त्या रिझल्टचं अनालिसिस करणं, कंपनीच्या न्यूजवर आपण लक्ष केंद्रित करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे स्टॉक सिलेक्शन करताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च करावं लागतं. त्यानंतर त्यामध्ये रिस्क पण ऍड होते. जसं बघायला गेलं की मागील 4 ते 5 वर्ष झालं काही काही कंपन्या आहेत त्यांनी काही परफॉर्म केलेलं नाहीये. खूप नावाजलेल्या कंपन्या जसं की कोटक महिंद्रा बँक आहे, IDFC फर्स्ट बँक आहे, इंडसइंड बँक आहे. अशा काही बँक्स आहेत की ज्या मागच्या 4 वर्षामध्ये त्यांनी 0 रिटर्न दिलेले आहे, मायनस रिटर्न दिलेले आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना रिस्क फॅक्टर हा हाय असतो. आता आपण म्युच्युअल फंडचं बघू. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जी रिस्क आपण जी आहे ती रिस्क कमी असते किंवा म्युच्युअल फंड सही आहे असं कशामुळे म्हणलं जातं, तर म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस फंड मॅनेजर जो आहे तो रिसर्च करून अनालिसिस करून स्टॉक बाय करतो आपल्या बिहाफमध्ये. त्यामुळं काय होतं, आणि आपण ज्यावेळेस स्टॉक बाय करतो किंवा आपण एक पोर्टफोलिओ बनवतो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त 10-20 स्टॉक बाय करतो. त्यामुळे आपलं जे इन्व्हेस्टमेंट आपण जे अमाऊंट करतोय ती खूप कॉन्सन्ट्रेटेड करतोय, त्यामुळे त्यामध्ये रिस्क वाढल्या जाते. तेच जर बघितलं आपण म्युच्युअल फंडमध्ये, तर म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर 60 ते 70 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. काय काय फंड्स आहेत टॉप 25 त्याच्यामध्ये 25 कंपन्यांमध्येच करतो. पण बहुतांशी जर आपण म्युच्युअल फंड्स बघितले तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. त्यामुळे काय होतं की तुमची जी रिस्क आहे ती रिस्क मिनिमाइज होते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होण्याचे चान्सेस जास्त असतात. दुसरी गोष्ट बघायला गेलं तर ज्यावेळेस आपण स्टॉक बाय करतो त्यावेळेस ती कंपनी जी असते ती कंपनी लॉस होऊ शकते, कंपनीचं नुकसान होऊ शकतं आणि कंपनीचा स्टॉक जो आहे तो 0 पण होऊ शकतो. जसं की येस बँक आहे. त्यानंतर भरपूर साऱ्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या खूप चांगल्या प्राइस पासनं 0 झालेल्या आहेत. त्यामुळे ही एक रिस्क जी असते ते तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर हमखास असते. पण म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस फंड मॅनेजर बाय करतो त्यावेळेस प्रत्येक कंपनीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतो अमाऊंट ती काही पर्सेंटेजमध्ये करतो. त्यामुळे काय आहे की कुठल्या कंपनीचे फंडामेंटल ज्यावेळेस कमजोर व्हायला लागतात त्यावेळेस तो फंड मॅनेजर विचार न करता त्या कंपनीमधनं एक्झिट करतो. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना आपण पोर्टफोलिओ जो आपला आहे तो डायव्हर्सिफाईड पण असला खूप महत्वाचा आहे. जसं की लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, फ्लेक्झी कॅप आहे, फोकस कॅटेगरीचे फंड्स आहेत, ग्लोबल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण डायव्हर्सिफाईड करतो त्यावेळेस आपल्याला रिटर्न बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. दुसरी गोष्ट, स्टॉकमध्ये जर बघितलं आपण तर स्टॉकमध्ये ज्यावेळेस आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण स्टॉक बाय करतो आणि त्यातमध्ये कुठला स्टॉक जर चांगला परफॉर्म करतो तर आपल्या जो ग्रीडीनेस आहे, जी आपली पैशाबद्दलची हाव आहे, त्यामुळे आपण काय करतो तो स्टॉक सेल करतो. तो स्टॉक सेल केल्यामुळे काय होतं की जो आपला पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने वाढत होता त्यातील जो स्टॉक वाढत होता तो आपण सेल केल्यामुळे काय होतं की जे स्टॉक्स निगेटिव्ह मध्ये परफॉर्म करतायत की त्याला आपण वर्षानुवर्ष घेऊन बसतो आणि एक वेळेस अशी कंडिशन येते की चांगल्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली प्रॉफिट बुक करत राहतो आणि ज्या फंडामेंटली वीक कंपन्या आहेत त्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये तशाच राहतात वर्षानुवर्ष. त्यामुळं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे कधीही चांगलं आहे. मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की डायव्हर्सिफाईड करणं. की मग मी बोललो की कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं हे पण खूप महत्वाचं आहे. आणि यासाठी तुम्हाला गायडन्स देण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंट करू शकता. कमेंटमध्ये आम्ही निशुल्कपणे तुम्हाला चांगले फंड रिसर्च करून प्रोव्हाइड करू. त्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये हमखास चांगल्या पद्धतीचं रिटर्न मिळू शकतं. आता आपण बघू म्युच्युअल फंड्सची हिस्ट्री. म्युच्युअल फंड्समध्ये ज्यांनी ज्यांनी SIP थ्रू इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्यांचा होरिझॉन जर 4 ते 5 वर्षाचा असेल ते लोक कधीही मायनस राहिलेले नाहीयेत.
SIP चा फायदाच तो असतो की प्रत्येक मार्केटच्या कंडिशननुसार आपले पैसे इन्व्हेस्ट होत आहेत आणि इन्व्हेस्ट झालेले जे पैसे आहेत, मार्केट जर अप असेल तर मार्केटच्या कंटिन्युअसली अपला आपले पैसे लागतायत. जर मार्केट आपल्या नशिबाने समजा डाऊन असेल तर प्रत्येक डाऊनफॉल मध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होत आहेत. त्यामुळे काय होतं की आपलं ऍव्हरेज आउट चांगलं होतं आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला बेनिफिट होतं. त्यामुळे माझं पर्सनली म्हणणं आहे की तुम्ही स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा, पण स्टॉक मध्ये जे इन्व्हेस्ट अमाऊंट करताय ती लॉंग टर्म साठी करा, डिव्हिडंड साठी करा, की ज्याच्याने काय होईल की लॉंग टर्म मध्ये तुमचा जो शेअर जो आहे तो मल्टीबॅगर होईल आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळतात. शॉर्ट टर्म साठी स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू नका. म्युच्युअल फंड बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करा. म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक डाऊन मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. तुम्हाला लॉंग टर्म मध्ये हमखास तुमची वेल्थ बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्टॉक मार्केट बद्दल अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. स्टॉक मार्केट विथ पंकज मुळे. धन्यवाद.